लव्ह जिहाद समाजाला लागलेली एक अशी कीड ज्यापासून तरुणींना वाचवणं अतिशय कठीण आहे। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सावध करण्याचे प्रयत्न हे वाढत चाललेले आहेत आणि बऱ्यापैकी तरुणी या सावध पण होत आहेत। परंतु वसई विरारमध्ये काही अचंबित करणारे आकडे आता समोर आलेले आहेत। एका वर्षामध्ये तब्बल 150 केसेस हे लव्ह जिहादचे समोर आलेले आहेत। एका वर्षामध्ये 150 मुलींना यामधून रेस्क्यू करण्यात आले, परंतु हे केसेसही तितकेच वाढत आहेत। नालासोपाऱ्यात देखील लव्ह जिहादचं असंच एक प्रकरण समोर आलंय, तर यामध्ये तरुणावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। नालासोपारा पूर्व येथे तरुणीसोबत लव्ह जिहाद प्रकरण झाल्याचं उघडकीस आले आहे। तरुणीला भुरळ घालून तिला नशेची औषधं देऊन फरार केलं, परंतु पोलिसांनी शोध लावल्यानंतर तिच्या आईवडिलांकडे तिला आणल्यानंतर मुलीने लग्नासाठी थेट नकार दिला आणि तिने नकार दिल्यानंतर तरुणांनी काय केलं तर तिच्यावर हल्ला केला, तिला जबरन मारहाण केली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं। गेल्या 1 वर्षांपासून या तरुणाचे हे प्रयत्न सुरू होते, परंतु अखेर या तरुणीला सुखरूप वाचवण्यात आले। वसई विरारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण हे वाढत असताना दिसून येते। 17 फेब्रुवारी म्हणजे शनिवारी एका तरुणावर या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय। गेल्या 1 वर्षापासून प्रगतीनगर येथे राहणारा रफिक शेख हा पीडित तरुणीचा पाठलाग करत होता। 1 वर्ष तरुणीशी ओळख करून तिच्याशी त्याने मैत्री केली। रफिक तिला शाळेच्या समोर येऊन तिला अडवत होता। त्यानंतर त्यांनी इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर त्याची मैत्री केली। रफिक हा तरुणीला गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नाचे आमिषही दाखवत होता, तसेच कोणाला आपल्याबद्दल सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देत होता। तर 13 फेब्रुवारीला तरुणी आपल्या घरातून फरार झाली। 15 फेब्रुवारी रोजी ती ठाणे येथे सापडली। तिच्या वडिलांनी मिसिंग कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी त्वरितच तिला शोधण्याचे प्रयत्न सुरू केले। तरुणीला परत आणल्यानंतर तिला तिच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आलं। काही प्रमाणात तिने लग्नाचा हट्ट केला, परंतु जेव्हा तिची काउन्सिलिंग झाली तेव्हा असं समोर आलं की गेल्या काही दिवसांपासून तो तिला अंमली पदार्थांची औषधं देऊन तिच्यावर भुरळ घालत होता। आई वडिलांना भेटताच तिने लग्नासाठी नकार दिला व तिला अंमली पदार्थ देऊन तिला जबरदस्ती पळवले व लग्नासाठी जबरदस्ती केल्याचं सांगितलं। तरुणीने नकार दिल्यानंतर तिला विरार पूर्व येथे तरुणांनी गाठून तिला जबरन मारहाण केली। हातात असलेल्या वस्तूंनी तिच्यावर हल्ला केला, तिला नख मारली, तिला चावला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तरुणी जी आहे ती गंभीर जखमी झाली। तरुणाने मुलीवर नखांनी वार केलं व बेदम त्याला मारहाण केली। तरुणावर 377, 377, 2, 323, 506, 34 अन्वये तोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी मोठं सहकार्य केलं आणि तरुणीला या संपूर्ण प्रकरणामध्ये एक गोष्ट मुख्यतः पाहण्यासारखी आहे की आपण आपल्या तरुणींना अधिकच सतर्क आणि सावध करण्याची गरज आहे। जर हे केसेस वसई विरारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तर अजूनही वेळ गेलेली नाहीये की आपण त्यांना सावध केलं पाहिजे, त्यांना वेळोवेळी जागरूक केलं पाहिजे। गेल्या अनेक वर्षांपासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे असे प्रयत्न करत आहेत, तर आता नालासोपाऱ्यामध्ये या तरुणीला पुन्हा एकदा वाचवण्यात यश मिळाले। ही घटना जेव्हा जगासमोर आणली गेली, यावर ट्विट केलं गेलं, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत। तसंच आता तरुणावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय कारवाई होते, तसंच यावर आता कधी रोक लागते हे पाहण्यासारखं असेल।